असं म्हणतात, चोर कितीही हुशारीने चोरी करू द्या, पण मात्र त्याची चोरी ही पकडल्या जाईल असं काही ना काही तो पुरावा नक्कीच मागे ठेवतो. आणि असंच काही शर्वरीच्या बाबतीत देखील झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, काय झालेलं आहे तर चला जाणून घेऊया. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असं वळण आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आपण शर्वरीचा ड्रामा बघतोय. आता बरेच दिवसापासून हा ड्रामा चालू आहे, पण मात्र यामध्ये आणखीच एक रंजक वळण आलेलं आहे. नेमकं काय आलेलं आहे तर प्रेक्षकांनो, आता इथे डायरेक्टरने असं काही न्यू प्रोमो दाखवलेला आहे जे बघून आपल्या सगळ्यांचीच खूप उत्सुकता आहे की नेमकं जानकीसमोर शर्वरीचे सत्य हे कधी येईल बरं. तर आता शर्वरी घरच्यांना चकमा देतच ती इथे राहुलला भेटायला आलेली असते. आता तिला राहुलला भेटण्याची एवढी आतुरता झालेली असते की तिने तिच्या अंगावरची जी ओढणी असते ती काढून सोफ्यावर ठेवलेली असते. आता समोर तिला राहुल दिसतो, तेव्हा राहुलला बघून ती त्याला घट्ट मिठी मारते आणि आता राहुलला बोलते, राहुल, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, असं काही त्याला ती बोलते. आता राहुलच्या प्रेमात वेडी झालेली ही शर्वरी हिचा ड्रामा मात्र काही केल्या संपत नाही. आता ती राहुलला घेऊन सोफ्यावर बसलेली असते. आता दोघेही सोफ्यावर बसलेले असतात तेव्हा त्या दोघांची चर्चा चालू असते. शर्वरी राहुलला बोलत असते, राहुल, पैसे मिळाले की आपण दोघेही इकडनं जाऊयात. तू एकटा नाही जाणार, तुझ्याबरोबर मी देखील जाईल. फक्त थोडा पेशन्स ठेव. जेव्हा आपल्याला पैसे मिळतील तेव्हा आपण दोघेही इकडनं जाऊयात, असं त्याला ती बोलत असते. तेवढ्यातच आता राहुलच्या घराची बेल वाजते. तेव्हा तो बोलतो, ह्या वेळेला कोण आलं असेल. तेव्हा शर्वरी त्याला बोलते, राहुल, कोण आलं असेल, पण मात्र कोणाला का होईना मी तुझ्याबरोबर दिसता कामा नये, असं त्याला ती बोलते. आणि ती आता पटकन एका कोपऱ्यात जाऊन लपते. आणि तेव्हा राहुल हा दरवाजा खोलतो. तेव्हा त्याला समोर रणदिव्यांच्या तिन्ही लक्ष्म्या त्याला समोर दिसतात. म्हणजेच इथे जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघीही आलेल्या असतात. आता राहुल त्या तिघींना बघतो आणि जानकीला बोलतो, वहिनी, तुम्ही इथे ह्या वेळेला. तेव्हा ऐश्वर्या बोलते, हो, आम्ही तिघीही आलोय. अरे पण आम्हाला अगोदर आत येऊ देशील, तेव्हा आम्ही सांगेल आमचं काय काम आहे. तेव्हा तो बोलतो, हो, या ना. आता तिघीही घरामध्ये येतात. तेव्हा आता ऐश्वर्याची नजर ही सोफ्यावर असलेल्या ओढणीवर जाते आणि तिच्याकडे बघते. तेव्हा जानकी देखील आता त्या ओढणीकडे बघते आणि तेव्हा त्या ओळखतात ती ओढणी शर्वरीची आहे. पण मात्र त्यांची नजर आता त्या घरामध्ये शर्वरीला शोधत असते. पण शर्वरी ही अशी लपलेली असते की त्यांना काही ती दिसत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे जानकीला शर्वरीवर संशय होऊ लागतो. तर असं काही प्रेक्षकांनो, हळूहळू का होईना पण जानकीसमोर शर्वरीचं सत्य समोर येते. शर्वरी कितीही हुशारीने तिचा ती लपंडावचा खेळ खेळत असली तरी देखील तिची ही चोरी मात्र जानकी ही पकडणारच आहे. पण कशा पद्धतीने पकडणार आहे प्रेक्षकांनो, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. डायरेक्टर मालिकेमध्ये आणखी नवीन कोणते ट्विस्ट आणणार आहे हे पाहण्याची आपल्या सगळ्याच खूप आतुरता असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.